नमस्कार, मी श्रीशल स्वामी. गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. 2019 मध्ये युतीला स्पष्ट बहुमत मिळून देखील उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी भाजप सोबत जाण्यास नकार दिला. शरद पवारांनी भाजपला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी बसू द्यायचं नव्हतं. त्यामुळे त्यांनी सोनिया गांधींना तयार करून महाविकास आघाडी बनवली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्याच देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं होतं की उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना असा काही राजकीय दणका द्यायचा की इथून पुढे ते सत्तेच्या जवळपास येऊ नाही शकले पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीसांनी नुसती तोंड पाटीलकी न करता शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांना आपल्या सोबत घेतलं. जे शरद पवार फोडाफोडीच्या राजकारणामध्ये माहीर समजले जातात, त्यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देवेंद्र फडणवीसांनी आपल्याकडे खेचून आणला. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत देवेंद्र फडणवीसांनी एक विधान केलेलं आठवतंय की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही आणि तुम्ही म्हणजे मराठी माणूस देखील नाही. त्यावेळी देवेंद्र फडणवीस क्षणभर थांबले. कदाचित त्यांना असं म्हणायचं नव्हतं ना की तुम्ही म्हणजे शिवसेना देखील नाही. आतापर्यंतचा काँग्रेस पक्ष वरून वरून जरी एक संघ वाटत असला तरी त्याला देवेंद्र फडणवीसांनी एक खिंडार पाडलं. अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीपर्यंत देवेंद्र फडणवीस आणखी किती काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये आणतात हे खरंच पाहावं लागणार आहे.